नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता क्रिशने फोन केलेला असतो. क्रिश म्हणतो, मी एका लहान मुलीचा फोटो तुम्हाला पाठवला आहे. त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का? तेव्हा शोध सुरू आहे असं सांगितलं जातं. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, ज्या मुलीचा फोटो आपण पाठवला होता तिचा अजून काही पत्ता लागलेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पौर्णिमाच्या मुलीचा पत्ता अजून लागलेला नाही आहे हे कळल्यानंतर अबोली म्हणत असते की सर, आपल्याला कसं कळेल की सखी कुठे आहे ते? आणि इथे काका काकूसुद्धा काही बोलायला तयार नाही आहेत आणि ती सुप्रियासुद्धा. आता त्यांच्याकडून खरं कसं काय वधून घ्यायचं? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर, आपण हा भूताचा जो ड्रामा केला होता, जे हे नाटक केलं होतं, ते जर अजून कंटिन्यू ठेवलं तर? जसं आपण काका काकूंना घाबरवलं तसंच जर आपण सुप्रियाला घाबरवलं तर तिच्याकडून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल असं मला वाटतं. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल की असं केल्यामुळे इथे आता सुप्रिया खरं बोलेल आणि पौर्णिमाची मुलगी सखी कुठे आहे हे सुद्धा आपल्याला सांगेल, तर मग आपण एकदा चान्स घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यानंतरला इकडे अबोली म्हणते, क्रिश तू तयार आहेस ना? तेव्हा क्रिश म्हणतो, हो मी तयारच आहे. तेव्हा इकडे क्रिश अगदी पुरेपूर अबोली हिची मदत करत असतो. त्यानंतर इकडे सुप्रिया आता खूपच जास्त घाबरलेली असते. सुप्रिया म्हणत असते, हे भूताचं काय प्रकरण आहे? म्हणजे अबोली म्हणते तसं पौर्णिमाचं खरोखर भूत असेल का? तेव्हा इकडे दरवाजा नॉक होतो. अबोली आता इकडे मनवाबरोबर आलेली असते. सुप्रियाला वाटतं की समीर आलाय की काय? ती म्हणते, कोण असेल? समीर असेल का? जाऊन दरवाजा उघडते, बघते तर काय, अबोली आणि मनवा दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोली तू इथे काय करतेस आणि तुला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला गं? तेव्हा अबोली म्हणते, हे बघ सुप्रिया, प्लीज तू जरा शांत हो आणि हे बघ आम्ही इथे कसे आलो, आम्हाला पत्ता कसा मिळाला हे महत्त्वाचं नाही आहे. पत्ता शोधणं एवढं कठीण काम नाही आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगते. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ सुप्रिया, मी इथे तुला शांतपणे विचारायला आली आहे. हे बघ, माझ्या बाबतीत जे काही घडतं आहे ते तुला कळलंच असेल. म्हणून मी म्हणते की तुला जर पौर्णिमाबद्दल काही माहिती असेल ना तर प्लीज सांग ना. पौर्णिमाचा मृत्यू कसा झाला होता हे कळायला हवं. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, तू जर मला सांगितलंस ना तर तेवढीच मला मदत होईल पौर्णिमाला न्याय मिळवून देण्यासाठी. तुला तर तेच हवं आहे ना? पौर्णिमाला मी न्याय मिळवून द्यायला हवं आहे ना? मग सांग ना, पौर्णिमाचा मृत्यू कसा झाला होता? तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते, ए अबोली, मला काय सारखं सारखं विचारतेस गं? एकदा सांगून तुला कळत नाही का? मला नाही आठवत त्या पौर्णिमाचा मृत्यू कसा झाला होता ते. आता सारखं सारखं मला तेच तेच विचारू नको. तेव्हा इकडे अबोली म्हणते, हे बघ पौर्णिमा, नाही म्हणू नकोस गं. तुला माहिती असेल तर सांग ना, तिचा मृत्यू कसा झाला? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, अबोली तुला एकदा सांगून कळत नाही? चल इथून निघून जा आत्ताच्या आत्ता. मला काही माहिती नाही आहे आणि मी कुणाला काही सांगणारसुद्धा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा म्हणत असते, वहिनी अगं काय होतंय तुला? कारण का अबोलीने सुप्रियाचा हात पकडलेला असतो आणि इथे क्रिशने ठरवल्याप्रमाणे आता लाईट ये जा तो करत असतो. त्यानंतर तिथे एक दुसरा व्यक्ती असतो ज्याने हवा सुरू केलेली असते. त्या रूममध्ये एक फॅन चालू करून ठेवलेला असतो जेणेकरून सगळीकडून हवा येते असं सुप्रियाला वाटेल आणि ती घाबरेल. त्याच पद्धतीने अबोलीने आता सुप्रियाचा हात पकडलेला असतो आणि ती म्हणते, सुप्रिया हे बघ, सोडणार नाही मी तुला. मला सांग माझ्या बाबतीत काय घडलं होतं? तेव्हा सुप्रिया म्हणते, कोण आहेस कोण तू? तेव्हा अबोली, सोड मला. अबोली म्हणते, अबोली नाही आहे मी, पौर्णिमा आहे पौर्णिमा. मला मारलंस ना तू? मला मारलंत ना तुम्ही? सगळ्यांनी प्लॅनिंग करून मारलंत ना? सोडणार नाही आहे मी आता. काय गं, तुला काय वाटलं मला इथे मरणाच्या दारात सोडून तुम्ही सगळेजण निघून जाल आणि मी काहीच करणार नाही असं वाटलं होतं का तुम्हाला? आता बघ मी काय करते ते. तुम्हाला कुणालाच शांतपणे जगू देणार नाही आहे. तुमच्या सगळ्यांचा सर्वनाश अटळ आहे, कळलं का? तेव्हा इकडे अबोलीने सुप्रियाचा गळा पकडलेला असतो. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी अगं काय होतंय तुला? तुला पुन्हा तो त्रास व्हायला लागला का? तेव्हा अबोली म्हणत असते, सोड मला. कोण वहिनी? कोण वहिनी? मी तुझी वहिनी नाही आहे, कळलं ना? मी पौर्णिमा आहे पौर्णिमा. या सुप्रियाला मी सोडणार नाही. काय गे सुप्रिया, मला मारण्याचा प्लॅन केला होतास, माझ्या जीवावरती उठली होतीस तू आणि आता सगळं काही करून सवरून नामा निराळी राहतेस का गं? सोडणार नाही मी तुला. तेव्हा मनवा म्हणत असते, सुप्रिया बघितलंस ना, अगं ती पौर्णिमा आहे ना, ती अशा पद्धतीने त्रास देत असते गं आमच्या बहिणीला. बघितलंस आता तिच्यामध्ये शिरकाव करून कसं बदला घ्यायला आले?
तेव्हा इथे क्रिश ठरल्याप्रमाणे आता लाईटीचं डिपार्टमेंट त्याने सांभाळलेलं असतं. इथे लाईटी आता ये जा होत असतात. त्याचबरोबर इथे अबोली म्हणत असते, सुप्रिया बऱ्या बोलानं सांग, कुठे आहे माझी मुलगी, कुठे ठेवलं आहे माझ्या मुलीला. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही मला नाही माहिती. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का तूच मला मारलंस ना, तूच मला मारलंस आणि आता म्हणतेस की मी काही नाही केलं आहे म्हणून. खरं खरं सांग, खरं खरं सांग, कुठे आहे, कुठे आहे माझी मुलगी. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, मला नाही माहिती, खरंच मला नाही माहिती तुझी मुलगी कुठे आहे. तेव्हा अबोली म्हणते, तू अशी नाही बोलणार ना. तेव्हा इकडे अबोलीला आता राग आलेला असतो. तेवढ्यातच इथे मनवा तिला बाजूला करते आणि म्हणते, वहिनी अगं शांत हो ना तू, तुला आता पूर्वीसारखा त्रास व्हायला लागला का. तेवढ्यातच इथे पौर्णिमा आता लगेचच तिथे येते. ज्या वेळेला सुप्रिया खिडकीतून पळून जात असते तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि सुप्रियाचा गळा दाबते म्हणत असते, काय गं हे, तुला काय वाटलं गं पौर्णिमा, तू इथून पळून जाशील असं वाटलं होतं का तुला, तू इथून कधीच पळून जाऊ शकत नाही. तेव्हा अबोली म्हणत असते, पौर्णिमा इथे काय करते. आता जर या सुप्रियाने तिला ओळखलं की ही पौर्णिमा जिवंत आहे म्हणून किती मोठा प्रॉब्लेम होईल माहिती आहे का. इकडे आता पौर्णिमाला न्यायसुद्धा मिळणार नाही. त्या सुप्रियाला सगळं काही कळलं, सत्य तिच्यासमोर येईल. त्यानंतर इकडे आता अबोली तिला खुणावते मनवल आणि म्हणते की जा आणि क्रिशला फोन कर. त्यानंतरला मनवा आता तिथून जाते. अबोलीसुद्धा आता लपून राहण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून इथे सुप्रियाने अबोली आणि पौर्णिमा या दोघींना एकत्र बघू नये यासाठी ती सोफ्याच्या मागं लपून बसलेली असते. आणि तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, तुला काय वाटलं सुप्रिया, तुम्ही मला सगळेजण मारून टाकाल आणि मी काहीच करणार नाही, मी स्वतःला न्याय मिळवून घेणार नाही असं वाटलं तुला. मला न्याय मिळवून देणारच, पण मी तुला सोडणार नाही. तुम्ही लोकांनी जी माझी अवस्था केली होती ना, मी ती विसरलेली नाही आहे. सांग माझी सखी कुठे आहे, कुठे आहे माझी सखी. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की जर नाही सांगितलंस ना, सोडणार नाही मी तुला, संपून टाकीन, संपून खात्मा करून टाकेन तुझा. तेव्हा अबोली तिला आता बाजूने खुणावत असते. ती म्हणत असते की जा पौर्णिमा, जा इथून, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तेव्हा पौर्णिमा आता हळूच तिथून बाजूला जात असते. अबोली आता खूपच जास्त घाबरलेली असते. अबोलीला असं वाटत असतं की जर इथे आता सुप्रियाने पौर्णिमाला बघितलं आणि तिला जर शंका जरी आली ना की इकडे पौर्णिमा जिवंत आहे, तरीसुद्धा खरे गुन्हेगार कोण आहेत ना हे समोर येणार नाहीत. तेव्हा अबोलीने तिला हे नाटक अगदी व्यवस्थितरित्या करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली काही ऐकायला तयार नसते. तिने सुप्रियाचा गळा खूप छान पद्धतीने अगदी आता धरून ठेवलेला असतो. तिला असं वाटत असतं की या कारस्थाने मुलीला आता मारून टाकू की काय. तेवढ्यातच प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनमध्ये आता इथे हवालदार जाधव येतात आणि म्हणत असतात की सर हे घ्या, हे पोलीस स्टेशनमधून आता आलेला आहे. तेव्हा इकडे आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमधून एक फोटो आलेला असतो आणि तो फोटो दुसरा तिसरा कोणाचा नाही तर पौर्णिमेच्या मुलीचा आहे असं अंकुशला वाटतं. कारण ते वर्णन जसं इथे पौर्णिमाने केलेलं असतं, तिच्या कपड्यांचं, तिच्या बॅगेचं, सगळंच्या सगळं अगदी त्या फोटोमध्ये तसंच असतं. त्यामुळे इथे अंकुशला असं वाटतं की इकडे आता ही कदाचित पौर्णिमाचीच तर मुलगी नाही आहे ना, पौर्णिमाची मुलगी जिवंत नाही आहे का, असं इकडे आता अंकुशला वाटत असतं. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो आता अबोलीने गळा पकडलेला असतो, ते सुद्धा सुप्रियाचा, आणि सोडायला सुद्धा ती तयार नसते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की अबोली सोड, सोड मला, आणि तिला जोरात धक्का देऊन आता बाजूला करते. तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे मनवा. मनवा म्हणत असते, वहिनी काय होते ग तुला, तू अशी का वागतेस. अबोली म्हणते, मनवा मी जे काही वागते ना ते मला आठवतच नाही आहे ग, मी कशी वागले आता, आता काय माती खाल्ली मी, काय केलं मी सांग ना. तेव्हा इकडे आता मनवा म्हणते, वहिनी अगं तू सुप्रियाचा गळा धरला होतास. तेव्हा अबोली म्हणते, काय हो सुप्रिया, मी तुझा गळा धरला होता. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाहीतर काय, तू मला मारायचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही गं सुप्रिया नाही, मला खरंच काही आठवत नाही आहे, मी हे सगळं काही मुद्दामून नाही करत गं, माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाही. सॉरी तुला माझ्यामुळे त्रास होतो आहे म्हणून मी तुला म्हणते. हे बघ, तुला जर काही माहिती असेल ना पौर्णिमाबद्दल, तिच्या मुलीबद्दल, तर प्लीज तू मला सांग, म्हणजे मी अशी विचित्रासारखी वागणार नाही गं, नाही तर मग मला असं वागावं लागतं. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, तुला एकदा सांगून कळत नाही का, मला काही माहिती नाही आहे पौर्णिमाबद्दल, कळत नाही तुला. तेव्हा अबोली म्हणते, असं नको करूस गं सुप्रिया, तुला माहिती आहे त्या पौर्णिमाचं भूत आहे ना माझ्या अंगामध्ये येतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय पौर्णिमाचं भूत. तेव्हा अबोली म्हणते, हो
त्या पौर्णिमाचं भूत माझ्या अंगामध्ये येतं आणि मग मी आहे ना काय बोलते ना माझं मलाच कळत नाही. तेव्हा इकडे मनवा म्हणते, हो ना, म्हणजे एरवी दादावरती जीव टाकणारी माझी वहिनी दादाचा जीव घ्यायला निघाली होती. दादाचा सुद्धा गळा दाबला होता तिने. तेव्हा अबोली म्हणते, तुला माहिती आहे ना पौर्णिमा, अगं मागच्या वेळेला सुप्रिया तू पण नाही का आली होतीस, तेव्हा मी काय केलं होतं तुला आठवलं? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो हो आठवलं आठवलं, कारण चाळीमध्ये सुद्धा अबोलीने एकदा सुप्रियाचा गळा पकडला होता. या सगळ्या गोष्टी आता लगेच सुप्रियाला आठवतात. तेव्हा अबोली म्हणते, बघितलंस ना सुप्रिया, अगं मी हे सगळं मुद्दामून करत नाही गं, खरोखर माझ्याबरोबर या गोष्टी घडतात. मला नंतर त्या लक्षात राहत नाहीत, पण घडतात गं त्या माझ्याबरोबर. मग मी तरी काय करू? मी सगळं हे नाटक करत नाही आहे. मी मुद्दामून का बरं करेन? मी का माझ्या कुटुंबाला आणि तुम्हाला त्रास देईन? तेव्हा अबोली म्हणते की यासाठीच मी इथे आली. जर तुला काही माहिती असेल तर मला खरी खरी माहिती सांग, म्हणजे नक्की आता पौर्णिमा बरोबर काय घडले हे मला पण कळेल ना. त्या काका काकूंना सोडून मी खूप मोठी चूक केली असं वाटते ना तुला? मग निदान मला पुरावे दे. त्यामुळे तरी मी इथे काका काकू दोषी आहेत हे ठरवेन आणि तुझ्या बहिणीला न्याय मिळवून देईन. त्यासाठीच तर तू हा सगळा अट्टहास केला होतास ना, तीच तुझी इच्छा होती ना. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, जाऊ दे जाऊ दे, आता तू सोडवलंस नस त्यांना, आता काही मला गरज नाही आहे, काही हरकत नाही आहे, जाऊ दे. तेव्हा अबोली म्हणते, असं कसं बोलतेस तू सुप्रिया, जाऊ दे म्हणून? माझंसुद्धा चुकू शकतं ना. तू जसं म्हणतेस तू बरोबरसुद्धा असशील, कदाचित मी चुकीची असेल, बरोबर ना? पौर्णिमाला न्याय मिळवून देणे हे महत्त्वाचं, हो की नाही? तेव्हा इकडे आता अबोली जे बोलत असते सुप्रियाला ते पडत असतं, पण आता उपयोग काय, कारण सुप्रियासुद्धा या नाटकामध्ये सामील आहे हे अबोलीला आधीपासूनच माहिती असतं. पण तरीसुद्धा त्यांनी हा कट कशा पद्धतीने रचला, नक्की इथे आता सुप्रियाला मारण्यासाठी त्यांनी हा प्लॅन का केला, नक्की उद्देश काय, या सगळ्या गोष्टी आता मनवा आणि अबोली दोघींनाही शोधून काढायच्या असतात. इकडे अबोलीच्या समोर गोड गोड बोलणारी ही माणसं पाठीमागून कशी वार करतात, कशी वागतात, हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून यासाठी आता अबोलीने हा मार्ग निवडलेला असतो, जेणेकरून आता सगळं काही सत्य तिला सुप्रियाच्या तोंडूनच वधून घ्यायचं असतं. त्यानंतर अंकुशचा फोन येतो. अबोली म्हणत असते की मी सुप्रियाच्या घरी आहे, सरांना माहिती आहे, तरीसुद्धा सरांनी फोन केला आहे, याचा अर्थ काहीतरी अर्जंट असेल. तेव्हा ती म्हणते, सरांचा फोन घ्यायला हवा. अबोली म्हणते, ठीक आहे सुप्रिया, मला असं वाटलं होतं तुला काहीतरी माहिती असेल म्हणून मी इथे आले होते, पण ठीक आहे, काही हरकत नाही, आता मी जाते. त्यानंतर अबोली तिथून जाते आणि इकडे पौर्णिमाला म्हणत असते, पौर्णिमा अगं काय केलंस तू, तुला तरी कळतंय का? त्या सुप्रियाला जरा जरी डाऊट आला असता ना की तू मेलेली नाही आहेस, तू जिवंत आहेस, तर सगळा खेळ संपला असता, कुणीच काही सत्य सांगितलं नसतं. पण तुला माहिती नाही आहे सुप्रिया किती हरामी आहे ते, तिने काही सत्य सांगितलेलं नाही आहे. पण पौर्णिमा तू असं करू नकोस गं, तू जर त्यांच्या समोर आलीस ना तर खूप मोठा गोंधळ होईल, कळतंय का? तुझं सत्य अजून त्यांना कळता कामा नये. अजून आपण सखीला शोधतोय ना, सखीला शोधणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तू काळजी करू नको, सखीला आम्ही लवकरात लवकर तुला इकडे त्यांची भेट घालून देऊ. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, सॉरी अबोली, खरंच सॉरी, माझा स्वतःवरचा ताबा सुटला होता गं, हे सगळं मी माझ्या मुलीच्या रागापोटी केलं. माझ्या मुलीवरती माझं खूप प्रेम आहे आणि या लोकांनी तिला इतका त्रास दिला, त्याच्यामुळे मला त्या लोकांचा खूप राग आला आहे आणि म्हणून माझा कंट्रोल सुटला, माझा तोल सुटला आणि मी त्या सुप्रियाला जाब विचारायला गेले. खरंच सॉरी, माझं चुकलं, मी असं करायला नको होतं. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ पौर्णिमा, काही हरकत नाही, तू हे जे काही केलंस तुझ्या मुलीसाठी केलंस, मी मान्य करते ना, पण कसं आहे हे बघ, आपल्याला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि आता तुझी त्या लोकांच्या नजरेत काय बरं तुझी ओळख आहे की तुझा जळून मृत्यू झाला आहे, असंच वाटते सगळ्यांना, तू जिवंत आहेस असं कुणाला वाटत देखील नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अबोलीला आणि ह्या पौर्णिमाला एक गोष्ट कळत नाही का, म्हणजे ज्या वेळेला इथे आता पौर्णिमाचं हे सगळं असं झालं तेव्हा स्फोट झाला, ब्लास्ट झाला आणि तिथे सगळं काही किचनमध्ये उद्ध्वस्त झालं. पण तिथे जर आता पौर्णिमा मेलेलीच नाही आहे, पौर्णिमा जिवंत आहे, मग तिथे काही हाडं वगैरे त्यांना सापडली का? इथे आता पौर्णिमाचा मृतदेह सापडला का? तिथे काही गोष्टी सापडल्या ज्या जळून खाक झाल्या होत्या? असं तर काहीच नाही. मग इथे आता पौर्णिमा हिचा जर जळून मृत्यू झाला आहे तर मग पोलिसांना कसं कळलं नाही? तेव्हा इकडे आता ह्या गोष्टी तर उरतातच, घरातले लोक जेव्हा बघायला गेले असतील, बरोबर की नाही, तेव्हा मग डेड बॉडी कुणाची बघितली असेल? पौर्णिमा जर जिवंत आहे तर ती डेड बॉडी कुणाची होती?
पौर्णिमा तर पळून गेली होती ना. त्यानंतर प्रेक्षकांनो बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत, त्यांचा उलगडा व्यवस्थित होत नाही आहे. पण इथे आता अंकुशने अबोलीला फोन केलेला असतो. अंकुश म्हणत असतो की अबोली लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये. आणि तो म्हणतो की हे बघ, अगं जी इथे आता पौर्णिमाची मुलगी आपण शोधतोय ना सखी, ती जिवंत नाही आहे. ही बातमी सांगितल्यानंतर अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. अबोली म्हणते, काय बोलते सर? अंकुश म्हणतो, मी खरं तेच बोलतोय. तू एक काम करतेस का अबोली? आता पौर्णिमाला सध्या तिच्या मुलीबद्दल काही सांगू नकोस. आपण तिचा जास्तीचा शोध घेऊया. तिला लवकरात लवकर शोधून काढू, ठीक आहे ना? पण सध्या तरी काही सांगू नको. तू लवकर इकडे ये. आपण आता इथे बसूनच बोलूया, डिस्कस करूया. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, पौर्णिमा हे बघ, तू स्वतःची काळजी घे. आता मला जावं लागणार आहे. माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अबोली महत्त्वाचं काम आहे का? तुला खरंच जावं लागणार आहे? तेव्हा इकडे अबोली म्हणते, हो मला जावं लागणार आहे. तू तुझी काळजी घे. तुला काहीही लागलं ना तरीसुद्धा लगेच फोन करा, लगेच फोन कर, असं म्हणून ते तिघेही जण आता तिथून जात असतात. क्रिश, मनवा आणि अबोली तिघेही जण तिथून जात असतात. तेव्हा इकडे मनवा खूपच जास्त घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अबोली आलेली असते पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, हा बघ तो फोटो, याच्यामध्ये आता खात्रीसुद्धा पटवून दिले. तो समीर आला होता, पौर्णिमाचा नवरा. त्यांनी खात्री पटवले. तो म्हणतो की ही मुलगी माझीच आहे, हे कपडे, ही बॅग तिचीच आहे आणि तो डेथ सर्टिफिकेटसुद्धा घेऊन गेला आहे. आणि पौर्णिमाने सांगितल्याप्रमाणे हेच त्या मुलीचं फ्रॉक आहे आणि हीच तिची बॅग, बरोबर की नाही? वर्णनाप्रमाणे सगळं काही आहे ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, ही माहिती आपल्यापर्यंत पोचलेली आहे. पण अबोली म्हणते, सर, या फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा नीट दिसतच नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली, हा फोटो बघितल्यानंतर तुला काय वाटतं? अबोली म्हणते, सर, पण ह्याच्यामध्ये सखीचा चेहरा दिसत नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, पण तिच्या वडिलांनी खात्री पटवून नेली आहे, डेथ सर्टिफिकेट नेलं आहे, फक्त चेहरा दिसत नाही आहे, पण बाकी फ्रॉक, बॅग वगैरे तर तिचीच आहे ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू ह्या केसला आधीपासून स्टडी करतेस ना? मग तुला ही गोष्ट नव्हती माहिती की सखी जिवंत नाही आहे म्हणून? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मला माहिती होतं. त्यानंतर इकडे आता अबोली खूपच जास्त आता विचारात पडलेली असते. तर पुढील भागामध्ये अबोली काका काकूंना मारण्याची धमकी देते आणि त्यांना घाबरवते. तेव्हा काका काकू म्हणतात, सांगतो, सगळं सांगतो. आम्हीच इथे सगळ्यांनी मिळून इथे आता पौर्णिमाला मारण्याचा कट रचला होता. तर का? ती विचारते, का केलं तसं? तेव्हा काकू म्हणतात की तिच्या प्रॉपर्टीसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट प्रेक्षकांनो इकडे आता अबोलीला कळलेली असते. अबोलीने हे सगळं नाटक केलेलं असतं. तेव्हा इकडे पोलीस येतात. पोलीस आल्यानंतर अबोली म्हणत असते, चला, तुमचा आता पर्दाफाश झालेला आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची तयारी सुरू आहे. तेव्हा काकू म्हणतात, हे सगळं काय आहे? क्रिश म्हणतो, काही नाही, तुमची आता जेलमध्ये रवानगी होणार आहे. तुम्ही तुमच्या सुनेला मारण्याचा प्रयत्न केलात ना? अबोली म्हणते की गुन्हेगाराला शिक्षा होतेच आणि त्याच गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता.